स्पेक्ट्रा या चॅप्टर मधला नेक्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट टॉपिक इज डेरिवेशन ऑफ टर्म्स. डेरिवेशन ऑफ टर्म्स इन D2 कॉन्फिगरेशन. ठीक आहे. D2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला कोणकोणते टर्म्स मिळतील हा आजचा आपला टॉपिक आहे. ठीक आहे. D2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी D2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे डी ऑर्बिटल मध्ये डी सबशेल मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत? टोटल 5. या 5 ऑर्बिटल्स मध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रॉन भरायचे आहेत. बरोबर आहे. टर्म डिस्कस करण्याच्या अगोदर आपण इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट पाहतो, कारण की आपल्याला नंबर ऑफ टर्म्स मिळणार आहेत. बरोबर आहे. जसं P2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला आपल्याला बरेचसे टर्म्स मिळाले होते, नंतर ते आपण रिड्यूस सुद्धा केले होते. इथे सुद्धा आपल्याला बरेचसे टर्म्स मिळणार आहेत. त्याच्यापैकी आपण जे मेन टर्म्स आहेत तेच आपण कन्सिडर करणार आहोत. आणि ते मेन टर्म्स कोणत्या बेसिसवर आपण डिसाईड करणार आहोत, तर पहिले इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट पाहावी लागेल. ठीक आहे. जसं आपण P2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला पाहिलं होतं की टोटल काय 15 पॉसिबल अरेंजमेंट आहे. म्हणजे P सबशेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन जेव्हा भरले जातील तर त्याच्यासाठी 15 पॉसिबल अरेंजमेंट आहेत. 15 वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते 2 इलेक्ट्रॉन P सबशेलमध्ये भरू शकतो. म्हणून P2 कॉन्फिगरेशनला 15 पॉसिबल अरेंजमेंट आहेत आणि ते 15 पॉसिबल अरेंजमेंट 3 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात आणि त्यांनाच आपण 3 वेगवेगळे टर्म्स असं म्हणतो. ठीक आहे. आता इथे सुद्धा आपल्याला काय पाहिजे की मग जेव्हा आपण 2 इलेक्ट्रॉन डी सबशेल मध्ये भरणार आहोत तर हे 2 इलेक्ट्रॉन डी सबशेल मध्ये जेव्हा जातील तर डी सबशेल साठी फॉर D2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन टोटल किती आहेत? मग 45 पॉसिबल अरेंजमेंट्स आहेत. टोटल किती अरेंजमेंट्स आहेत? टोटल 45. ठीक आहे. 45 वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे 2 इलेक्ट्रॉन डी सबशेल मध्ये भरू शकतो. आणि 45 वेगवेगळे अरेंजमेंट असल्यामुळे त्या प्रत्येक अरेंजमेंटला काय मग वेगवेगळे टर्म्स तुमचे जनरेट होतील. ठीक आहे. त्याच्या संबंधित एक चार्ट रेफरन्स बुक मध्ये दिलेला आहे. त्याच्यात पूर्ण 45 अरेंजमेंट आणि त्या अरेंजमेंटशी रिलेटेड टर्म्स त्याच्यात दिलेले. बरोबर आहे. फक्त इथे आपण हे पाहणार आहोत की टर्म्स रिड्यूस कसे होतील. ठीक आहे. किंवा कोणते टर्म्स आपण कन्सिडर करणार आहोत तेच आपल्याला इथे पाहायचं आहे. जसं आपण P2 कॉन्फिगरेशनला टर्म्स रिड्यूस केले होते. का रिड्यूस केले होते? काय सांगितलं होतं आपण कारण टर्म्स रिड्यूस करण्याचं की तिथे आपण ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कन्सिडर केलं होतं. ठीक आहे. म्हणजे एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कन्सिडर करता आपण ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कन्सिडर करतो. आणि म्हणून आपण काय मग आलेल्या टर्म्सपैकी टर्म्स काय करतो मग आपण रिड्यूस करतो. ठीक आहे. मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टर्म्स कॅल्क्युलेट करताना पहिले एल व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो आणि एल व्हॅल्यूवरनच टर्म्स आपले येत असतात. ठीक आहे. आणि हे पहा, आता आपण फक्त पूर्ण 45 पॉसिबल अरेंजमेंट आता आपण पाहणार नाही आणि प्रत्येक अरेंजमेंटला कोणतं टर्म येणार आहे हे सुद्धा आपण पाहणार नाही. ठीक आहे. फक्त जसं P2 कॉन्फिगरेशनला टर्म रिड्यूस झाले होते आणि रिड्यूस टर्म्स आपण कन्सिडर केले होते तसंच आपण D2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला जे मेन टर्म्स आपल्याला मिळणार आहेत रिड्यूस होऊन तेच टर्म्स कसे आले हे आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर D2 कॉन्फिगरेशन साठी L ची व्हॅल्यू काय असेल? 2 असेल फॉर इच इलेक्ट्रॉन. प्रत्येक इलेक्ट्रॉन जेव्हा डी सबशेल मध्ये एंटर करेल तर त्याच्यासाठी L ची व्हॅल्यू काय असेल? मग 2. जसं P सबशेल मध्ये जेव्हा एक इलेक्ट्रॉन एंटर करेल तर त्याच्यासाठी L ची व्हॅल्यू काय असेल? मग 1. इथे काय असेल? मग तुमची 2 असेल. ठीक आहे. मग दुसरी गोष्ट, हायेस्ट L व्हॅल्यू फॉर D2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. टोटल 45 पॉसिबल अरेंजमेंट्स पैकी
सगळ्यात जास्त एल ची व्हॅल्यू काय, जास्तीत जास्त आहे, सगळ्यात मोठी एल ची व्हॅल्यू काय आहे, तर ती आहे तुमची 4. ठीक आहे. आणि जर एल 4 असेल तर तिथे तुमची टर्म येते जी. बरोबर आहे. आणि ही सगळ्यात जास्त व्हॅल्यूला जर तुम्ही एस ची व्हॅल्यू पाहिली ना चार्ट मध्ये, तर एस ची व्हॅल्यू मिळते 0. बरोबर आहे. आणि जर एस ची व्हॅल्यू स्पिन क्वांटम नंबरची व्हॅल्यू 0 असेल तर त्याच्यावरनं जेव्हा आपण मल्टिप्लिसिटी कॅल्क्युलेट करू 2s + 1 या फॉर्म्युल्यानुसार, मग 2s ची व्हॅल्यू 0 आहे, 2 × 0 + 1, आन्सर काय मिळेल तुम्हाला 1. म्हणजे या टर्मची मल्टिप्लिसिटी काय असेल, मग सिंगलेट जी असेल. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आता ही L4 कशी काय येईल ते आपण इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंटच्या साहाय्याने मी तुम्हाला दाखवून देतो. हे असे 5 ऑर्बिटल्स आहेत टोटल, 5 डी ऑर्बिटल्स आहेत. ठीक आहे. वरती न दाखवता मी तुम्हाला खालीच दाखवतो. असे हे 5 डी ऑर्बिटल्स आहेत. ठीक आहे. एल ची व्हॅल्यू मी इनिशियली काय सांगितली, मग फॉर each electron entering in d subshell, the value of L, the value of subsidiary quantum number is 2. बरोबर आहे. सबसिडियरी क्वांटम नंबरची व्हॅल्यू जर 2 असेल तर त्याच्यावरून आपण मॅग्नेटिक क्वांटम नंबरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. त्याच्यासाठी आपण काय कन्सिडर केलं होतं, +L पासून तर आपण 0 पर्यंत जातो आणि 0 पासून तर -L पर्यंत जातो. मग इथे पहा, या एल व्हॅल्यूवरनं जर आपल्याला मॅग्नेटिक क्वांटम नंबर, आता इथे एम दाखवा किंवा ml दाखवा, सेम आहे. हे जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे असेल तर एल ची व्हॅल्यू काय 2 आहे. म्हणजे +2 पासून -2 पर्यंत जायचं, म्हणजे एल ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. तर काय, मग +2 +1 0 -1 आणि -2. ठीक आहे. आणि हेच ml ची व्हॅल्यूज आपण या ऑर्बिटलवर लिहित असतो. ठीक आहे. म्हणजे आपण असं लिहिणार इथे +2 +1 0 -1 आणि -2. हे काय आहे, रिस्पेक्टिव्ह मॅग्नेटिक क्वांटम नंबर्सची व्हॅल्यू. ठीक आहे. पुढे आता पहा, L4 कधी जनरेट होईल, मॅक्झिमम एल ची व्हॅल्यू कधी कोणत्या अरेंजमेंटला जनरेट होईल, जेव्हा 2 इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने आपण +2 च्या बॉक्समध्ये भरून घेऊ. या ऑर्बिटल साठी मॅग्नेटिक क्वांटम नंबरची व्हॅल्यू काय आहे, मग +2. याच्यासाठी +1 0 -1 -2. मग +L, कारण की पहा ml च्या व्हॅल्यूज कपल करून आपण कॅपिटल L कॅल्क्युलेट करत असतो. आणि ml काय असते, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू फॉर 1 इलेक्ट्रॉन. मग इथे या बॉक्समध्ये मॅग्नेटिक क्वांटम नंबरची व्हॅल्यू काय, मग +2 आहे. म्हणजे 1 इलेक्ट्रॉनसाठी व्हॅल्यू +2 आहे. मग इलेक्ट्रॉन एक नाही, 2 इलेक्ट्रॉन आहे. 1 इलेक्ट्रॉन साठी ml ची व्हॅल्यू इथे +2 आहे. दुसऱ्या इलेक्ट्रॉन साठी सुद्धा काय असेल, मग ml ची व्हॅल्यू +2 असेल. ठीक आहे. +2 +2 दोघांची व्हॅल्यू कपल करावी लागणार आहे आपल्याला. कपलिंग ऑफ ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटामध्ये आपण हे शिकलेलो आहे. दोघांची व्हॅल्यू कपल केली, +2 +2 काय मिळेल तुम्हाला 4. मॅक्सिमम एल ची व्हॅल्यू इथे आपल्याला मिळाली या अरेंजमेंटला. आणि इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट कशी पहा, एका ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, एक अपवर्ड एक डाऊनवर्ड डायरेक्शनने भरलेला आहे. आणि स्पिन कशी कॅल्क्युलेट करतो, मग आपण ms च्या व्हॅल्यूज कपल करून हे स्पिन अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू आहे. तर एक इलेक्ट्रॉन जर अपवर्ड डायरेक्शनने भरला असेल ऑर्बिटल मध्ये, तर त्याच्यासाठी ms ची व्हॅल्यू काय, मग +12. आणि जर इलेक्ट्रॉन तुमच्या डाऊनवर्ड डायरेक्शनने भरला असेल तर त्याच्यासाठी काय ms ची व्हॅल्यू -12. आणि या ms लाच आपण ms या स्पिन क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूजला आपण कपल्ड करणार आहोत. ठीक आहे. मग +12 -12 काय होईल, कॅन्सल. आन्सर काय मिळेल आपल्याला, दोघांना कपल करून आपण डिनोट कशाने करणार, मग कॅपिटल S ने. आणि आन्सर आपल्याला काय मिळणार, मग 0 मिळणार आहे. ठीक आहे. म्हणून इथे स्पिन S ची व्हॅल्यू 0 आली आणि L ची व्हॅल्यू काय मिळाली, मग 4. S ची व्हॅल्यू 0 असल्यामुळे मल्टिप्लिसिटी काय, मग सिंगलेट. पुढे आता पहा, ही टर्म या अरेंजमेंटला काय टर्म मिळाली, मग सिंगलेट जी. या अरेंजमेंटला परत एकदा लिहून देतो मी. या अरेंजमेंटला, कारण की L तुमचा 4 आहे, 4 ला काय येते तुमची टर्म G. आणि जर स्पिन 0 असेल तर मल्टिप्लिसिटी काय असेल, मग सिंगलेट असेल.
ही टर्म आपल्याला या व्हॅल्यूसाठी मिळाली किंवा या अरेंजमेंटसाठी मिळाली. ठीक आहे. आता पहा 45 टोटल 45 अरेंजमेंट पैकी किती अरेंजमेंट या टर्मने कव्हर केलेले आहेत ते आपल्याला काढायचे. मग हे अरेंजमेंट किती, एका टर्मने किती अरेंजमेंट्स कव्हर केलेले आहेत हे काढण्यासाठी आपण, किंवा किती अरेंजमेंट्सला 45 पैकी किती अरेंजमेंट्सला आपल्याला ही टर्म मिळेल हे जर काढायचे असेल तर इनिशियली आपण काय करतो, ही जी एल व्हॅल्यू आहे या एल व्हॅल्यूचं स्प्लिटिंग करतो. बरोबर आहे. या एल व्हॅल्यूचं काय मग स्प्लिटिंग करतो. जसं एलचं एल वरनं एम कॅल्क्युलेट करताना आपण प्लस पासून मायनस कडे येतो, तसंच इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, या व्हॅल्यूचं प्लस पासून तर मायनस पर्यंत लिहून घ्यायचे आणि त्याला एम एल म्हणायचे. ठीक आहे. कसं येईल मग, +4 +3 +2 +1 0 -1 -2 -3 -4. ठीक आहे. टोटल किती व्हॅल्यूज मिळाले, 1 2 3 4 5 6 7 8 9. टोटल किती मिळाले, 9 व्हॅल्यूज मिळाले +4 पासून -4 पर्यंतची. ठीक आहे. आणि या व्हॅल्यूजला आपण काय करतो, मग मल्टिप्लिसिटीने मल्टिप्लाय करतो. ऍक्च्युअल मध्ये काय आहे, एम एस काढतो आपण परत, एस इथे 0 आहे तर एम एस पण काय असेल मग 0. बरोबर आहे. आणि 0 ने या व्हॅल्यूजला मल्टिप्लाय केलं किंवा 1 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, मग आन्सर तेच मिळेल. म्हणजेच परत 9 अरेंजमेंट आपल्याला मिळेल. म्हणजे आपण असं कन्क्लुजन काढू शकतो की सिंगलेट जी ने टोटल 9 अरेंजमेंट्स कव्हर केलेले आहेत. मी वरती लिहून घेतो कारण की आपल्याला पुढे पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं. मग सिंगलेट जी ने 45 पैकी किती अरेंजमेंट्स कव्हर केलेले आहेत, मग 9 अरेंजमेंट कव्हर केलेले आहेत टोटल. ठीक आहे. पुढे याच्यानंतरची +4 सोडून सगळ्यात जास्त एल व्हॅल्यू कधी येईल, जेव्हा आपण तो 2 इलेक्ट्रॉन डी सबशेल मध्ये भरू तर L = 4 सोडून 4 पेक्षा कमी आणि जास्तीत जास्त व्हॅल्यू कोणती असेल, मग 4 पेक्षा कमी काय असेल, मग तुमची 3. ठीक आहे. मग L = 3 कधी मिळेल हे आपल्याला पाहावं लागेल. त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट पाहावं लागेल. ठीक आहे. आणि त्या केसला कोणती टर्म आपल्याला मिळते किंवा कोणती इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट अशी असेल की तिथे L = तुम्हाला 3 मिळेल. तर परत हे 5 ऑर्बिटल्स तुमचे. ठीक आहे. याच्यासाठी each इलेक्ट्रॉन एंटरिंग इन डी सबशेल हॅव्हिंग L व्हॅल्यू इज 2 आणि त्याच्यावरनं मॅग्नेटिक क्वांटम नंबरची व्हॅल्यू काय असेल, मग m ची व्हॅल्यू काय असेल, मग 2 पासून तर +2 पासून तर -2 पर्यंत लिहायचं. मग इथे काय लिहिणार, +2 +1 0 -1 आणि -2. ठीक आहे. each electron entering in this orbital shows the value of L is +2. इथे +1, इथे 0, इथे -1 आणि इथे काय असेल, मग -2 असेल. याच्यावरनं या m च्या व्हॅल्यूवरनं आपण मग त्या each इलेक्ट्रॉन एंटरिंग इन दॅट पर्टिक्युलर ऑर्बिटल त्याच्यासाठी ml ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तर समजा अशी अरेंजमेंट आहे, 2 इलेक्ट्रॉन आपण भरतोय आणि 2 असे भरलेले आहेत इलेक्ट्रॉन. 2 वेगवेगळ्या ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने आपण भरले. ठीक आहे. तर या इलेक्ट्रॉनसाठी ml ची व्हॅल्यू काय असेल, मग +2, कारण की तो +2 च्या बॉक्स मध्ये भरलेला आहे. आणि दुसरा इलेक्ट्रॉन, या इलेक्ट्रॉनसाठी ml ची व्हॅल्यू काय असेल, मग +1, कारण की तो +1 च्या बॉक्स मध्ये भरला आहे. बरोबर आहे. दोघांची कपलिंग करावी लागेल. दोघांची ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमचं कपलिंग करून आपल्याला रिझल्टंट टोटल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम मिळणार आहे कॅपिटल L. मग हा +2 +1 काय मिळेल तुम्हाला, +3 किंवा 3 म्हणा. ठीक आहे. L = 3. जेव्हा L 3 मिळेल त्यावेळेस तुमची टर्म कोणती जनरेट होते, F. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, या अरेंजमेंटच्या केसमध्ये जसं आपण ml च्या व्हॅल्यूज कपल केल्या, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमच्या व्हॅल्यू कपल केल्या आणि टोटल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम L कॅल्क्युलेट केलं, तसं आपण ms कपल करून S मिळवतो. स्पिनची व्हॅल्यू मिळवतो, स्पिन क्वांटम नंबरची व्हॅल्यू मिळवतो, टोटल स्पिन क्वांटम नंबरची. ठीक आहे. ते कुठून मिळवतो आपण, ms कडनं. आणि ms कसं कॅल्क्युलेट करतो आपण, each इलेक्ट्रॉन एंटरिंग इन पर्टिक्युलर ऑर्बिटल
तर अरेंजमेंट पाहतो, जर अपवर्ड डायरेक्शनने भरला असेल तर +½ डाऊनवर्ड डायरेक्शनने भरला गेला असेल तर -½ पण दोघं अपवर्ड डायरेक्शनने भरलेले आहेत. या इलेक्ट्रॉनसाठी व्हॅल्यू काय असेल मग एमएस ची +½ आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनसाठी व्हॅल्यू काय असेल मग +½ दोघांची कपलिंग ऑफ स्पिन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटा gives the total spin orbital angular momenta which is represented by capital S +½ gives the value of 1. ठीक आहे. जेव्हा स्पिन 1 असेल तर मल्टिप्लिसिटी काय येईल मग 3 2s + 1 2 × 1 + 1 आन्सर काय मिळेल तुम्हाला 3. ठीक आहे. म्हणजे मल्टिप्लिसिटी काय असेल मग या टर्म साठी 3 असेल. टर्म कोणती मिळाली ट्रिपलेट F. कोणत्या व्हॅल्यूसाठी कोणत्या L व्हॅल्यूसाठी L = 3. जेव्हा L = 3 असेल तर टर्म काय मिळेल मग ट्रिपलेट F मिळेल. आता 45 टोटल अरेंजमेंट पैकी किती अरेंजमेंट्स या टर्मने कव्हर केलेले आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. परत या L व्हॅल्यूची स्प्लिटिंग करायची ml मध्ये, जसं आपण आत्ता केलं L = 4 साठी. आता L = 3 साठी मग +3 पासून -3 पर्यंत जायचं. मग +3 पहिले येईल +3, त्याच्यानंतर +2, त्याच्यानंतर +1 0 -1 -2 आणि -3. ठीक आहे. मल्टिप्लिसिटी 3 असल्यामुळे सिम्पली काय करायचं, जेवढे व्हॅल्यूज मिळाले ना × 3 करायचे आणि टोटल कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. किंवा ह्याला आपण एमएस च्या व्हॅल्यूने काय करतो मग एस वरनं कॅपिटल S वरनं परत एमएस आपण काढणार आहोत. कॅपिटल S काय तुमचा 1 आहे, त्याच्यावरनं एमएस कसं काढणार +1 पासून तर -1 पर्यंत जायचं. मग एमएस ची व्हॅल्यूज काय मिळतील +1 0 -1 म्हणजे 3 व्हॅल्यू मिळतील. मग या एमएस च्या व्हॅल्यूने या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे टोटल किती आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि हे 3 आहेत 7 × 21. ठीक आहे. म्हणजे ट्रिपलेट F ही या टर्मने टोटल किती अरेंजमेंट्स कव्हर केलेले आहेत मग 21. वरती लिहून घेऊ आपण ट्रिपलेट F ने किती अरेंजमेंट कव्हर केलेले आहेत तुमचे 21. ठीक आहे. दोघं टर्म साठी आलेले अरेंजमेंट्सला पहिले आपण ऍड करून घेऊ. व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला 30. म्हणजे 45 पैकी 30 अरेंजमेंट या दोनच टर्मने कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. आणि याच्यानंतरचे जे टर्म्स इव्हॅल्युएशन आहे असाइनिंग ऑफ टर्म्स इन केस ऑफ D2 कन्फिगरेशन, याच्या पुढे काय असेल मग इज सिमिलर टू असाइनिंग ऑफ टर्म्स इन P2 कन्फिगरेशन. P2 कन्फिगरेशन म्हणजे जसं याच्या पुढे जसं आपण P2 कन्फिगरेशनला टर्म्स कॅल्क्युलेट केले होते तसे आणि तेच टर्म्स तुम्हाला आता या D2 कन्फिगरेशन मध्ये मिळणार आहेत. याच्या पुढे या दोन टर्मच्या पुढे जे टर्म्स तुम्हाला P2 कन्फिगरेशनला मिळाले होते, जसे अरेंजमेंट्स तुम्हाला P2 कन्फिगरेशनला मिळाले होते, सेम टर्म्स सेम अरेंजमेंट्स तुम्हाला आता याच्या पुढे मिळणार आहेत. मग P2 कन्फिगरेशनला कोणते कोणते टर्म्स मिळाले ते मला ट्रिपलेट P मिळालं होतं, सिंगलेट D मिळालं होतं आणि सिंगलेट S मिळालं. असे 3 टर्म्स मला मिळाले होते. मग परत आता तेच 3 टर्म्स मला इथे मिळतील. मी इकडे लिहून घेतो म्हणजे तुम्हाला ते जास्त क्लिअर समजेल. ठीक आहे. पुढचे टर्म्स कोणते होते मग P2 कन्फिगरेशनला मिळाले ट्रिपलेट P, सिंगलेट D आणि सिंगलेट S. ठीक आहे. या टर्मने 9 अरेंजमेंट कव्हर केले होते, या टर्मने 5 अरेंजमेंट कव्हर केले होते, या टर्मने 1 अरेंजमेंट कव्हर केलं होतं. टोटल कॅल्क्युलेशन किती 15. म्हणजे या तिघं टर्मने 15 पॉसिबल अरेंजमेंट कव्हर केलेले आहेत. मग हे 30 आणि हे 15 किती झाले तुमचे टोटल 45. म्हणजे आता तुम्हाला हे क्लिअर झालं की D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला कोणते कोणते टर्म्स मिळतील. तर कोणते कोणते टर्म्स मिळतील मग एक तर 2 आपण वरती लिहून घेतलेत आणि हे 3. मग टोटल टर्म्स मी लिहून घेतो. टोटल कोणते कोणते टर्म्स मिळाले तर हे 3 लिहिले वरती आपण इकडे लिहून घेऊ. पहिली तुमची सिंगलेट G आणि त्याच्यानंतर ट्रिपलेट F. पहा. ठीक आहे. हे टोटल अरेंजमेंट याने तुमचे 21 आणि याने किती कव्हर केलेत मग 9. टोटल कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर काय मिळेल मग 45, जे की टोटल पॉसिबल अरेंजमेंट्स आहे. ठीक आहे.
आता नेक्स्ट स्टेप काय आहे, आलेल्या टर्म्सला एनर्जी सिक्वेन्सने अरेंज करणं बाय युजिंग हंट्स रूल. हंट्स रूलचा वापर करून अरेंजमेंट करायची. मग हंट्स रूल बद्दल मग आपण अजून एक लेक्चर रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे याचं पुढचं. आणि रूल्स एकदम सिंपल आहे. ठीक आहे, बऱ्याचशा ठिकाणी हे वापरले जाणारे बेसिक कन्सेप्ट आहे. ठीक आहे, पहिला रूल काय होता हंट्स रूलचा, की आलेल्या टर्म्स पैकी ज्या टर्मची मल्टिप्लिसिटी जास्त ती तुमची ग्राउंड स्टेट असेल. मग इथे जेवढे टर्म्स मला दिसत आहेत त्याच्यापैकी ही टर्म तुमची सिंगलेट आहे, ही ट्रिपलेट ट्रिपलेट सिंगलेट सिंगलेट. मग सिंगलेट पेक्षा जास्त मल्टिप्लिसिटी या दोघांची ट्रिपलेट ट्रिपलेट. ठीक आहे, एक राहिली असती तर आपण डायरेक्ट डिसाईड केलं असतं की ही एक ग्राउंड स्टेट आहे, पण सेम मल्टिप्लिसिटीचे दोन टर्म्स आहेत. मग आता पहिले मल्टिप्लिसिटीनुसार आपण ग्राउंड स्टेट डिसाईड करू शकत नाही, किंवा आपल्याकडे अशी केस आहे की तिथे मल्टिप्लिसिटी सेम आहे, तर मग आपण पुढची स्टेप नेक्स्ट रूल काय आहे, एल व्हॅल्यूज पाहायची. ज्याची एल ची व्हॅल्यू जास्त ती काय असेल मग तुमची ग्राउंड स्टेट. मग एफ च्या केस मध्ये एल ची व्हॅल्यू काय मिळते मग 3, आणि पी च्या केस मध्ये एल ची व्हॅल्यू काय मिळते तुमची 2. मग एल ची व्हॅल्यू कोणाच्या केस मध्ये जास्त आहे, एफ च्या केस मध्ये. ट्रिपलेट एफ च्या केस मध्ये एल ची व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजेच तुमची ग्राउंड स्टेट काय असेल मग ट्रिपलेट एफ असेल. ठीक आहे, पुढे त्याच्यानंतरची मग आता हे सिंगलेट आहेत, हा तुमचा ट्रिपलेट आहे. याच्या पुढची स्टेप पुढची नेक्स्ट हायर एनर्जी टर्म कोणती असेल ट्रिपलेट पी. त्याच्यानंतर परत आता हे पहा, हा पण सिंगलेट आहे, हा पण सिंगलेट आहे, हा पण सिंगलेट आहे. मल्टिप्लिसिटी सेम आहे पण एल ची व्हॅल्यू काय मग डिफरंट आहे. इथे एल इज इक्वल टू 4. जेव्हा एल इज इक्वल टू 4 येईल तेव्हाच आपण जी टर्म म्हणणार आहोत. इथे एल इज इक्वल टू काय येईल मग डी टर्मच्या केसमध्ये 2, आणि इथे एल इज इक्वल टू काय मिळेल मग 0. मग 0, 2 आणि 4 याच्यापैकी जास्त कोण आहे 4. म्हणजे त्याच्यानंतरची नेक्स्ट हायर एनर्जी टर्म कोणती येईल सिंगलेट जी, आणि त्याच्यानंतरची नेक्स्ट हायर एनर्जी टर्म कोणती येईल तुमची सिंगलेट डी. त्याच्यापेक्षा जास्त एनर्जीची टर्म कोणती येईल मग तुमची सिंगलेट एस येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय केलं मग टर्म्सला अरेंज करून घेतलं अकॉर्डिंग टू देअर एनर्जीज. ठीक आहे, स्प्लिटिंग ऑफ पी टर्म इज ॲज लाईक प्रेझेंट इन P2 कन्फिगरेशन. जसं स्प्लिटिंग P2 कन्फिगरेशनला होतं तसंच इथे पण होईल. ठीक आहे, इथे ट्रिपलेट एफ स्टेट सुद्धा तुमची काय होईल मग स्प्लिट होईल. ठीक आहे, तर हे D2 कन्फिगरेशनला मिळालेले पॉसिबल टर्म्स आहेत. पहिले तर पॉसिबल अरेंजमेंट, आणि नंतर कोणकोणते टर्म्स तिथे मिळतील आणि त्यांची एनर्जी सिक्वेन्स कशी असेल, त्यालाच आपण काय म्हणतो मग डेरिव्हेशन ऑफ टर्म्स इन D2 कन्फिगरेशन. नेक्स्ट टॉपिक इज लॅपोरेट ऑर्बिटल सिलेक्शन रूल. ठीक आहे, बाय युजिंग दिस रूल वी कॅन सिम्प्लिफाईड द स्टडी ऑफ इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा. या रूलचा वापर करून आपण इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम डिस्कस करू शकतो. ठीक आहे, किंवा प्रेडिक्ट करू शकतो की कसं इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम येईल, किती पिक्स मिळतील, कोणते पिक्स मिळतील, कोणते पिक्स मिळणार नाही. ठीक आहे, लॅपोरेट ऑर्बिटल सिलेक्शन रूलचं म्हणणं काय आहे की ट्रान्झिशन विच इन्व्हॉल्व द चेंज इन सबसिडरी क्वांटम नंबर डेल्टा एल इज इक्वल टू ±1 आर लॅपोरेट allowed transition and which gives a very intense peak in electronic spectrum. ठीक आहे, आपल्या भाषेत आपण समजून घेऊ तो रूल. लॅपोरेट ऑर्बिटल सिलेक्शन रूलचं म्हणणं काय आहे की इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन पैकी म्हणजे जेव्हा एक इलेक्ट्रॉन तुमच्या ग्राउंड स्टेट मधून एक्साइटेड स्टेट मध्ये जाईल, तर ही जी प्रोसेस आहे इलेक्ट्रॉनचं ग्राउंड स्टेट मधून एक्साइटेड स्टेट मध्ये जाणं, त्याला आपण इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन असं म्हणतोय. तर इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन कोणतं अलाउड असेल की ज्या इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन मध्ये सबसिडरी क्वांटम नंबर किंवा एल ची व्हॅल्यू प्लस किंवा -1 ने चेंज होत असेल, तर त्या ट्रान्झिशनला आपण काय म्हणायचं मग लॅपोरेट अलाउड ट्रान्झिशन. आणि ज्या ट्रान्झिशन मध्ये एल ची व्हॅल्यू चेंज होणार नाही अशा ट्रान्झिशनला आपण काय म्हणणार आहेत मग लॅपोरेट फॉरबिडन ट्रान्झिशन असं म्हणायचं. ठीक आहे, एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया.
फॉर एक्झाम्पल म्हणजे मी घेतलं कॅल्शियम हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 20. ॲटॉमिक नंबर किती 20. पूर्ण आता आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिणार नाही, कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कन्सिडर करूया. आर्गॉन 4s2 हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे कॅल्शियमचं, बरोबर आहे. शेवटची सबशेल कोणती एस आणि त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. याची पुढची सबशेल कोणती आहे कॅल्शियमसाठी पी सबशेल. ठीक आहे 4p. आणि आता ती एम्प्टी आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉन नाही. 4p सबशेल आहे याच्यानंतरची आणि त्याच्यात आता इलेक्ट्रॉन नाही, ती एम्प्टी आहे, बरोबर आहे. जेव्हा आपण कॅल्शियमला UV रेडिएशन मध्ये ठेवू तो लाईट ऍब्सॉर्ब करेल, लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करेल आणि एक इलेक्ट्रॉन तुमच्या या एस सबशेल मधून कुठे जाईल पी सबशेल मध्ये जाईल. एस सबशेल मध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन कसं होतोय एस सबशेल टू पी सबशेल. आणि त्याच्यानंतर आता एस सबशेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, एक इलेक्ट्रॉन पी सबशेल मध्ये गेल्यानंतर काय मिळेल म्हणजे रिझल्टंट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं असेल S1P1. एक इलेक्ट्रॉन इकडून इकडे ट्रान्सफर झालं. ठीक आहे. आता या इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन मध्ये जेव्हा एक इलेक्ट्रॉन तुमच्या एस सबशेल मधून पी सबशेल मध्ये जातोय तर ही एस सबशेल ही ग्राउंड स्टेट मधून कन्सिडर करा आणि पी सबशेल तुमची एक्साइटेड स्टेट, म्हणजे इथे ग्राउंड स्टेट मधून एक्साइटेड स्टेट मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालं. तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होताना इथे पहा जेव्हा इलेक्ट्रॉन तुमच्या एस सबशेल मध्ये असेल तर त्याच्यासाठी सबसिडरी क्वांटम नंबर एल ची व्हॅल्यू काय असेल मग 0. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन एंटर होईल पी सबशेल मध्ये तर त्याच्यासाठी एल ची व्हॅल्यू काय असेल मग 1. मग इथे जेव्हा इलेक्ट्रॉन एस सबशेल मधून पी सबशेल मध्ये गेला तर एल क्वांटम नंबर सबसिडरी क्वांटम नंबर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर 0 पासून काय चेंज झाला मग +1. मग चेंज कसं आहे तुमच्या +1 ने चेंज आहे. आणि लॅपोरेट ऑर्बिटल सिलेक्शन रूलचं म्हणणं काय आहे जर तुमचं ट्रान्झिशन मुळे एल ची व्हॅल्यू +1 ने किंवा -1 ने चेंज होत असेल तर ते अलाउड ट्रान्झिशन असेल. म्हणजे हे जे एस मधनं पी मध्ये इलेक्ट्रॉन हा जो जातोय ही जी इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होते ती कशी आहे मग लॅपोरेट अलाउड ट्रान्झिशन आहे. आणि या ट्रान्झिशन मुळे आपल्याला एकदम इंटेन्स पीक मिळेल, एकदम शार्प आणि इंटेन्स पीक तुम्हाला इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम मध्ये मिळेल. ठीक आहे. पुढे आता या रूलचा वापर करून आपण दुसरे ट्रान्झिशन पाहणार आहोत आणि तिथे कसं पीक मिळेल काय मिळेल ते आपण डिस्कस करणार आहोत. फॉर एक्झाम्पल आता डी ट्रान्झिशन आहे. आता हे ट्रान्झिशन कसं होतं एस ऑर्बिटल मधून इलेक्ट्रॉन कुठे ट्रान्सफर होत होता पी ऑर्बिटल मध्ये किंवा पी सबशेल मध्ये. ठीक आहे. आता आपण डी ट्रान्झिशन पाहू. डी सबशेल मध्येच इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटल मधून डी ऑर्बिटल मध्ये ट्रान्सफर होणार आहे. ठीक आहे. तुम्ही कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये स्प्लिटिंग ऑफ ऑर्बिटल्स डी ऑर्बिटल्स डिस्कस केलेले ऑलरेडी. ही 5 जे डी ऑर्बिटल्स आहेत ते 2 वेगवेगळ्या सेट मध्ये स्प्लिट होतात. लोअर एनर्जी T2G आणि हायर एनर्जी EG लेवल मध्ये. तर तिथेच तुमची ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट तयार होऊन जाते. ठीक आहे. एक तुमची खालची लोअर एनर्जीची जी स्टेट असेल त्याला आपण ग्राउंड स्टेट आणि हायर एनर्जी स्टेटला काय म्हणतो मग एक्साइटेड स्टेट. तर हे इथे सुद्धा इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होणार आहे. म्हणजे इनिशियली हे 5 तुमचे जे डी ऑर्बिटल्स आहेत ते कसे स्प्लिट होणार आहे T2G मध्ये 3 ऑर्बिटल्स तुमचे लोअर एनर्जीचे आणि 2 ऑर्बिटल्स हायर एनर्जीचे. ही एक एनर्जी लेवल ही एक एनर्जी लेवल याला आपण ग्राउंड स्टेट म्हणायचं. ही कशी असेल मग एक्साइटेड स्टेट. लेबल कसं केलंय त्यांनी याला T2G सांगितलं आणि याला काय म्हटलं मग EG. मग इथे सुद्धा इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होईल म्हणजे T2G सेट मधला इलेक्ट्रॉन एनर्जी सप्लाय केल्यानंतर कुठे जाईल EG सेट मध्ये जाईल. ठीक आहे. पण या ट्रान्झिशनला आपण काय म्हणतो मग डी ट्रान्झिशन म्हणजे इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटल मधूनच कुठे जातोय डी ऑर्बिटल मध्ये जातोय. मग एकाच ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर होतोय आणि क्वांटम नंबर डी ऑर्बिटल साठी सबसिडरी क्वांटम नंबर काय मग 2. डी ऑर्बिटल साठी सबसिडरी क्वांटम नंबर काय मग 2. म्हणजे जेव्हा हे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होईल म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन T2G मधनं EG मध्ये जाईल तर त्यावेळेस एल ची व्हॅल्यू चेंज होईल का नाही कारण की डी ऑर्बिटल साठी एल ची व्हॅल्यू काय मग 2. मग इथे हा पण डी ऑर्बिटलचा पार्ट आहे हा पण डी ऑर्बिटलचा पार्ट आहे. इथे याच्यासाठी एल ची व्हॅल्यू 2 आहे याच्यासाठी सुद्धा एल ची व्हॅल्यू काय मग 2. मग या इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन मुळे एल ची व्हॅल्यू काय मग चेंज होत नाहीये.
चेंज इन एल व्हॅल्यू इज 0 आणि जेव्हा चेंज इन एल व्हॅल्यू डेल्टा एल ची व्हॅल्यू ट्रान्झिशन मध्ये जर चेंज होत नसेल तर त्याला काय म्हणायचं मग लॅपोरेट फॉरबिडन ट्रान्झिशन ठीक आहे. आणि अशा ट्रान्झिशनचे तुम्हाला पिक्स मिळत नाही. इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम जेव्हा आपण अशा रिस्पेक्टिव्ह मेटल आयन्सचे पाहू तर तिथे तुम्हाला त्या ट्रान्झिशनमुळे इंटेन्स पीक मिळणार नाही. पण पीक्स ऑफ व्हेरी लो इंटेन्सिटी इज ऑब्झर्व व्हेन such a type of particular d orbital form a metal complex with ligands. ठीक आहे. म्हणजे एकदम लो इंटेन्सिटीचे पिक्स मिळतील ते पण कधी मिळतील जेव्हा डी ऑर्बिटल ज्या डी ऑर्बिटलचा आपण ट्रान्झिशन कन्सिडर करतोय त्या रिस्पेक्टिव्ह मेटल आयनने जेव्हा तो कॉम्प्लेक्स तयार करेल लिगँडशी तर लिगँडशी कॉम्प्लेक्स तयार करत असताना हा जर समजा सिंगल मेटल आयन कन्सिडर आपण केलं तर तिथे जे डी ट्रान्झिशन होईल त्याच्यामुळे तुम्हाला पिक्स मिळणार नाही हे तर क्लिअर झालं. पण जेव्हा हा रिस्पेक्टिव्ह मेटल ॲटम लिगँडशी बाइंड होईल Ml6 कंडिशन आहे समजा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस 6 लिगँड्स त्याला अटॅच आहेत किंवा Ml4 कन्सिडर करा की टेट्राहेड्रल केस आहे तर जेव्हा लिगँडच्या एन्व्हायरमेंट मध्ये तो येईल तर त्या केस मध्ये हे जे ट्रान्झिशन आहे ना एका एनर्जी लेवल मधून दुसऱ्या एनर्जी लेवल मध्ये हे जे डी ऑर्बिटल मधून डी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय ज्याला आपण डी ट्रान्झिशन असं म्हणतोय तर डी ट्रान्झिशन तिथे होईल पण तिथे हे जे डी ऑर्बिटल्स असतील ते प्युअर डी ऑर्बिटल नसतील. अशा केसेस मध्ये डी ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटलचे काय होईल मग मिक्सिंग होईल. डी ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटलचे मिक्सिंग होईल आणि मेटल कॉम्प्लेक्स मध्ये मग ते जे ट्रान्झिशन आहे ते तो ट्रान्झिशन तुमचं काय मग प्युअर डी ट्रान्झिशन राहणार नाही कारण की इथे डी ऑर्बिटल मध्ये काय मग पी ऑर्बिटल सुद्धा तुमचा मिक्स झाला आहे आणि म्हणून अशा केसेस मध्ये तुम्हाला मेटल कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला पीक मिळेल पण तो कसा मिळेल मग लोअर इंटेन्सिटीला मिळेल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेटल कॉम्प्लेक्स मध्ये पण असे मेटल कॉम्प्लेक्स की ज्यांच्यात सेंटर ऑफ सिमेट्री अब्सेंट आहे सेंटर ऑफ सिमेट्री आय तुमची अब्सेंट आहे अशा कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला हे असे पिक्स मिळतील. म्हणजे इथे काय मग तुमचा हा जो लॅपोरेट ऑर्बिटल सिलेक्शन रूल आहे तो थोडासा तुमचा व्हायोलेट होतोय म्हणजे तो रिलॅक्स होतोय. तो या रूलचं रिलॅक्सेशन इथे आपल्याला पाहायला मिळतंय ते पण कशामुळे डी ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटलच्या मिक्सिंगमुळे. पण ते कोणत्या केस मध्ये ऑब्झर्व होतील असे कॉम्प्लेक्स की ज्यांच्यात सेंटर ऑफ सिमेट्री अब्सेंट आहे. तर कोणते कॉम्प्लेक्स ऑल द टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स शोज सच अ टाइप ऑफ मिक्सिंग ऑफ ऑर्बिटल. सगळे जे टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स आहेत फॉर एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केलं तर मॅग्नीज टेट्राब्रोमाइड. ठीक आहे. हा टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स आहे मॅग्नीजचा. हा टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स असल्यामुळे हा याच्यात आपल्याला डी ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटलची मिक्सिंग तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथे ट्रान्झिशन जो असेल तो प्युअर डी ट्रान्झिशन असल्यामुळे हा या रिस्पेक्टिव्ह मेटल कॉम्प्लेक्सला आपल्याला पिक्स मिळतील. ठीक आहे. कारण की इथे लॅपोरेट ऑर्बिटल सिलेक्शन रूल याचं काय असेल मग रिलॅक्सेशन. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असिमेट्रिकली सबस्टिट्यूटेड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स म्हणजे जिथे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये जनरली सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट असते पण तुम्ही तिथे एक किंवा एकापेक्षा जास्त लिगँड्स जर दुसऱ्या लिगँडशी रिप्लेस केलं तर अशा केसेस मध्ये सेंटर ऑफ सिमेट्री कन्सिडर केली जात नाही किंवा त्याच्यात नाहीये म्हणून तो पण काय मग फॉर एक्झाम्पल तुमचा क्लोरोपेंटॅमाइन कोबाल्ट थर्ड कॉम्प्लेक्स हा जो कॉम्प्लेक्स आहे फेमस कॉम्प्लेक्स आहे याचं प्रॅक्टिकल सुद्धा आहे तुम्हाला क्लोरोपेंटॅमाइन कोबाल्ट थर्ड कॉम्प्लेक्स. तर इथे पहा कोबाल्टला 6 लिगँड अटॅच आहेत 5 अमोनिया आणि 1 क्लोरीन. आता 6 जर कोबाल्टला 6 अमोनिया लिगँड्स अटॅच राहिले असते इथे पण अमोनियाला मी आता एल ने रिप्रेझेंट करतोय इथे पण अमोनिया तर या रिस्पेक्टिव्ह कॉम्प्लेक्स मध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे त्याच्यामुळे हा इथे डी आणि डी ऑर्बिटलची मिक्सिंग होणार नाही. पण जिथे आता इथे पहा एक अमोनिया काढून घेतला आपण त्याच्या जागेवर काय माहिती क्लोरीन टाकला तर हा
असिमेट्रिकली सबस्टिट्यूटेड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे, तर अशा केसेसमध्ये डी आणि पी ऑर्बिटलची मिक्सिंग होईल आणि तिथे आपल्या लोअर इंटेन्सिटीचे पिक्स मिळतील. ठीक आहे. कशामुळे लोअर इंटेन्सिटीचे पिक्स मिळतील? कारण की लॅपोरेट ऑर्बिटल सिलेक्शन रूलचं इथे रिलॅक्सेशन. ठीक आहे. आणि सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट असलेल्या मॉलिक्यूल मध्ये डी आणि पी ऑर्बिटलची मिक्सिंग का होते मग? कारण की डी आणि पी ऑर्बिटलची मिक्सिंग का होत नाही सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट असलेल्या मॉलिक्यूल मध्ये? त्याचं कारण आपण इन शॉर्ट डिस्कस करूया. फॉर एक्झाम्पल, मी हा एक कॉम्प्लेक्स कन्सिडर केला की हेक्सामाइन कोबाल्ट थर्ड कॉम्प्लेक्स, म्हणजे कोबाल्ट आहे सेंटरला आणि त्याला असे 6 अमोनिया लिगँड्स अटॅच आहेत. तर 6 अमोनिया लिगँड्स असल्यामुळे आणि जॉमेट्री तुमची ऑक्टाहेड्रल असल्यामुळे इथे सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. सेंटरच्या इक्वल आणि अपोजिट साइडला सारखे ॲटम आहेत पहा, म्हणून याच्यात काय सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे आय. आणि इथे डी ऑर्बिटलची मिक्सिंग का होत नाही? कारण की नॉर्मल टेम्परेचरला पहा प्रत्येक ॲटम व्हायब्रेट होत असतो. ठीक आहे. म्हणजे इथे या 2 ॲटम मध्ये व्हायब्रेशन असेल, हा ॲटम व्हायब्रेट होत असेल, तर इथे बॉन्ड फॉर्मेशन करत असताना बॉन्ड्स व्हायब्रेट होत असल्यामुळे हा जो मेटलचा पूर्ण वेळ त्याची सेंटर ऑफ सिमेट्री अटेन करण्यामध्ये चालला जातो. आणि अशा केसेसमध्ये लिगँड्स आणि मेटल हे सफिशियंटली क्लोज येत नाही आणि त्याच्यामुळे डी ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटलची मिक्सिंग होत नाही. आणि प्रॉपर मिक्सिंग होत नसल्यामुळे मग इथे डी पी मिक्सिंग होणार नाही आणि ट्रान्झिशन कसं असेल तुमचं? प्युअर डी डी असेल. आणि प्युअर डी डी ट्रान्झिशन हे कसं आहे मग? लॅपोरेट फॉरबिडन ट्रान्झिशन आहे, त्याच्यामुळे तिथे आपल्याला पिक्स मिळणार नाही. म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रमला कोणत्या मेटल कॉम्प्लेक्सच्या इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रमला तुम्हाला पिक्स मिळतील आणि कुठे मिळणार नाही हे डिसाईड करण्याचं काम कोण करणार आहे मग? लॅपोरेट ऑर्बिटल सिलेक्शन रूल. ठीक आहे. असा एक सेम दुसरा स्पिन सिलेक्शन रूल आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.